नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षरवत्या विद्यार्थ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मी अत्यंत आनंददायी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब मिळणार आहे, सोबतच 6 GB पर डे इंटरनेट तुम्हाला त्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट मोफत हे मिळणार आहे। आता ऐकून तुम्ही थक्क व्हाल, मात्र हे खरं आहे। बिकॉज महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेद्वारे ही योजना राबवण्यात येत आहे। दरवर्षी योजना राबवण्यात येते, मात्र विद्यार्थ्यांना होतं काय की या योजनेबद्दल मॅक्झिमम विद्यार्थ्यांना माहितीच नाही आहे की विद्यार्थ्यांना मोफत टॅबसुद्धा मिळतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आता यावर्षी म्हणजेच नुकतेच 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता फॉर्मची अर्जाची तारीख जी आहे ती निघालेली आहे। अर्ज कसा करायचा, अर्जासाठी काय काय पात्रता पाहिजे, कागदपत्रे काय पाहिजे, अटी व नियम काय आहे, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। आणि आता ही योजना कोणासाठी आहे, तर 10वी पास झाले ज्यांनी सायन्स म्हणजेच विज्ञान शाखेला ज्यांनी प्रवेश निश्चित केलेला आहे त्यांच्यासाठी फक्त ही योजना आहे। यामध्ये थोडं आरक्षणाचा पार्टसुद्धा आहे, कोणकोणत्या म्हणजे कास्टसाठी ही योजना लागू आहे या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही पण चर्चा करणार आहे सविस्तर। तर व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे। जसं फिजिक्स वल्लाचं तुम्ही बघत आहात, मॅक्झिमम विद्यार्थी ऑनलाईन त्यांचा कोर्स खरेदी करतात आणि ऑनलाईन बघतात आपल्या मोबाईलवरती। तर सेम तसंच महाराष्ट्र शासनसुद्धा चांगले सुशिक्षित लोक तुम्हाला टीच करतात। मोफत प्रशिक्षण म्हणजेच एका प्रकारे मोफत ट्यूशन क्लासेस तुम्हाला देणार आहे, सोबतच टॅब प्लस 6 GB इंटरनेट तुम्हाला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सविस्तर व्हिडिओ बघा, या व्हिडिओमध्ये मी पूर्ण A to Z माहिती तुम्हाला देणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघाल हा संपूर्ण GR महाराष्ट्र शासनाचा महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योती दरम्यान या संस्थेदरम्यान तुम्हाला फ्री टॅब मिळणार आहे। आता विषय बघा काय, JEE नीट किंवा MST CET बॅच 2026 म्हणजे नेक्स्ट इयरच्या MST CETसाठी तुम्हाला परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील आहे। आता यामध्ये योजनेच्या लाभासाठी पात्रता काय बघा, पात्रता आहे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा असावी, तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा किंवा असावी, म्हणजे नॉन क्रिमिनलसुद्धा तुमच्याकडं असायला हवं। थर्ड नंबरचा पॉईंट आहे, सन 2024मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहतील। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची 10वी 2024मध्ये झाली असेच फक्त विद्यार्थी या लाभासाठी पात्र राहतील। 4 नंबरचा पॉईंट आहे, विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। म्हणजे तुम्ही आर्ट कॉमर्स वगैरे साईडला जर गेले तर हा लाभ तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही सायन्स फील्डलाच गेलेले पाहिजे। याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे। 5th नंबरचा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल। ठीक आहे। 6 नंबरचा पॉईंट सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, इयत्ता 10वीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे। म्हणजे लिमिटेशन काय आहे, 70% गुण तुम्हाला शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी पाहिजे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% किंवा यापेक्षा जास्त गुण आवश्यक आहे। 7 नंबरचा पॉईंट आहे, विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे हे कसे ओळखायचे, तर आधार कार्डवरती ॲड्रेस राहतो तर ते ॲटोमॅटिकली तुम्हाला कळून जाईल। ठीक आहे। आता ही झाली पात्रता। आता बघूया आपण कागदपत्रे काय काय लागतात या योजनेसाठी। तर सर्वात इम्पॉर्टंट आधार कार्ड दोन्ही बाजूने स्कॅन करायचे तुम्हाला, डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवासी दाखला, कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिनल 10वीची तुमची मार्कशीट, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजेच कॉलेजमधून बोनाफाईड ज्या 11वीला प्रवेश घेतलेला असेल त्या कॉलेजमधून तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट घ्यावं लागेल। दिव्यांग जर असाल तर तुम्हाला त्याचा दाखला घ्यावा लागेल आणि अनाथ असाल तर त्याचासुद्धा दाखला घ्यावा लागेल। आता यामध्ये आरक्षण देण्यात आलेले। आता ही जी स्कीम आहे ही कोणत्या सामाजिक प्रवर्गासाठी आहे, तर बघा जे OBC आहेत, इतर मागासवर्गीय OBCसाठी टक्केवारी आहे 59% दिलेली आहे। त्यानंतर VJA साठी 10%,
NTB, NTC, NTD सुद्धा यामध्ये आहे आणि SBC सुद्धा आहे 60%. एकूण 100% हे जे आहे हे सामाजिक प्रवर्ग यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त अन्य सामाजिक प्रवर्ग यामध्ये येणार नाही आहेत, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. त्यानंतर समांतर आरक्षण पुढील प्रमाणे आणखी यामध्ये ॲडिशनल आरक्षण दिलेले आहे. तर काय, महिलांसाठी 30% जागा राखीव आहे, दिव्यांगांकरता 4% जागा आरक्षित आहे आणि अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे. ठीक आहे. आता त्यामध्ये अर्ज कसा करावा, सर्वात इम्पॉर्टंट डी बघा, अर्ज कसा करावा. तर तुम्हाला महाज्योतीच्या या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जायचं आहे किंवा ही जी PDF आहे ही माझ्या टेलिग्राम ग्रुपसोबत इंस्टाग्रामला मी अपलोड करून ठेवतो. यावरती क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटला जाल. यामध्ये जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर JEE NEET MST CET बॅच 2026 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्जासोबत मध्ये नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. म्हणजे सेल्फ अटेस्टेड करावं लागेल. जेही डॉक्युमेंट द्याल तुम्ही सेल्फ स्वतःची साईन त्यावरती असलीच पाहिजे. आता त्यानंतर अटी व शर्यती काय, अर्ज करण्याची दिनांक सर्वात इम्पॉर्टंट 10 जुलै आहे. म्हणजे इथून पुढे 7 दिवसानंतर तुमचा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. 10 जुलै लास्ट तारीख आहे. आता तुम्ही म्हणाल पोस्टाने पाठवतो तर ते किंवा ईमेलद्वारे, तर ते अर्ज स्वीकारण्यात येणार नाही आहे. अर्ज जे स्वीकारण्यात येतील ते फक्त ऑनलाईन पोर्टलच्याच माध्यमातून स्वीकारण्यात येतील. आणि 4th नंबरचा पॉईंट आहे, जर कोणी चुकीची माहिती दिली तर कोणत्याही स्थळी तुमचं हे कॅन्सल होऊ शकतं हा अर्ज. जर 5 नंबरचा पॉईंट आहे, जर तुम्हाला काही अडचण आली अर्ज भरताना तर तुम्हाला फक्त या मोबाईल नंबर खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती कॉल करायचा आहे किंवा ईमेल ID वरती मेल करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, होप सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि निश्चित प्रकारे सर्व कागदपत्रांची मी सांगितलेल्या पुष्टी केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म लगेच दिलेल्या तारखेच्या आतमध्ये सबमिट करायचा आहे आणि सर्व नियमांचं पालन करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला जो आपण म्हणत आहोत की टॅब फ्री ऑफ कॉस्ट मिळणार तो लवकरात लवकर मिळेल आणि फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला JEE MST CETला सुद्धा प्रवेश मिळेल. बिकॉज तुम्ही बघत असाल अव्वाच्या सव्वा जे म्हणतो ना आपण, त्या ट्युशनवाल्यांनी इथे फीज चार्ज करणं सुरुवात केलेली आहे. 2-2, 3-3 लाखापर्यंत फीज हे चार्ज करत आहेत. तर यांच्याकडे गेल्यापेक्षा तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये इथे सुद्धा शिकू शकतात आणि मॅक्झिमम मुलं जे आहे ते सक्सेसफुल सुद्धा झालेले आहे या महाज्योती अभियानाअंतर्गत. तर महाराष्ट्र शासनाला खरंच धन्यवाद द्यावं लागेल. एवढी छान योजना गरिबांच्या लेकरांसाठी ही राबवली शासनाने. तर व्हिडिओ आवडल्यास विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ मॅक्झिमम आपले 10वी पास जे मित्र आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा किंवा 9वी 10वीतल्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा शेअर करू शकता. बिकॉज नेक्स्ट इयरसुद्धा ही योजना राहते. नेक्स्ट इयरची तारीख जशी निघाली मी तेच तुम्हाला अपडेट कळवेल. त्यासाठी मात्र तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.